बाई बाई कुठल्या अंकिताच्या माझ्या ना तुला कॉन्फिडन्स नाही की तुझ्याकडनं होईल. तू फक्त आत्ताच सांग की कसं होणार आहे, कारण तसं होणार नाही तुला माहिती. नॉर्मल लोक तेव्हा झोपतात. अच्छा. अरे बापरे, तुझं वय झालं का काय? आणि आता तर नेहाचा बर्थडे मंथ चालू झालेला आहे. दाखवायचं की तू करतोय, दाखव. मला वाटतं हे कट करावं लागेल. काहीतरी एकदम काय घेतलंय ते आपलं ते लॉन्च करायचंय तुला. ते तिच्या पोस्ट मध्ये एक सॉफ्ट इंट्रोडक्शन केलंय, पण सांगायचं कधी आहे छकुली आपण सगळ्यांना, आपल्या युट्यूब फॅमिलीला. जे शब्द काय होते छकुलीचे, ती तू नेहाला इंट्रोड्यूस केलं होतं ना व्यवस्थित, तसं मला पण करायचं. सरच्या महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. चाकचूक करू नको, काय जरा दिसतोय का मी? अच्छा, आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. रात्री 10 वाजून झालेले आहेत. किती वाजले? 11 वाजले आले का? 10:30ला 5 कमी आहेत. आता गणपती बाप्पाचं आगमन उद्या होणार आहे, त्यामुळे इथे डेकोरेशन करतोय मी. पूर्ण तयारीने माझा प्रयत्न आहे की चांगलंच डेकोरेशन होईल या ठिकाणी. आणि जर चुकलं तर ते छकुली आणि नेहाने केलं असेल असं समजा. चांगलं झालं तर मग ते मी केलंय. कळाले का तुम्हास? बाई 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 हा, हिला आजपासून आम्ही निक्की म्हणणार आहे गाईज. हिला ही निक्की आहे. कुठल्या अंकिताच्या माझ्या ना नाही ती अंकिता भारी घ्यायची. हा, चकुलीच्या. गाईज, कोण कोण बिग बॉस बघते मला कमेंट करून नक्की सांगा की बिग बॉस कोण कोण बघत आहे. मी तर सध्या आता माझं डोकं दुखायला लागतं, बघणं थोडस कमी केलेलं आहे. गाईज बघा, आता इथे हे सगळं तयारी करतं ते, पण मला वाटत नाही एवढं चांगलं होईल. 4, 5 कसं? परत एकदा. नेहाला स्वतःला कॉन्फिडन्स नाही की तुझ्याकडनं होईल. पहिल्यांदा डेकोरेशनचा प्रयत्न करतात काहीतरी. हे बघा, आता हे पिंक पेपर काय काय आहेत बघा, तुम्हाला समजते का? बघू, पिंक पेपर इथे आहे बरोबर. हा लाईट पिंक पेपर, इकडे ग्रीन, डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन, आणि हे ह्याला तुम्ही लावून टाकलेलं आहे असं. आणि हे मागे तर आत्ता कलर केले चिकूनी दुपारी. ह्याचं घेतलं ना तू ब्लॉग? आता सांग की कसं होणार आहे, इन शॉर्ट सांग. कारण तसं होणार नाही तुला माहिती. तू स्वतः म्हणजे 11च्या आधी संपवायचंय का? तू बडबड नको का 11च्या आधी का संपवायचंय का? कारण नॉर्मल लोक तेव्हा झोपतात. अच्छा, तुझ्यासारखे. अच्छा, शांत बसते का चिक्की? काय प्रकार? ए अरे भाकरी. कुठे बसतो? मी आतमध्ये बसतो आता. चला बघूयात तुम्ही काय करताय बाई गाईज. जेवण करून 1 तासाने मी परत या ठिकाणी आलेलो आहे. आणि मला आता थोडंसं वाटतंय की चांगलं बनतंय. असं मला थोडंसं वाटतंय. हो, चकुली गेली ना झोपायला तर चांगलं बनव एकदम. तू बनणार का मग? बघ करून झालं. खरंच चांगलं करू शकतो मी. लाइटिंग वगैरे लावणार आहे का चकुली? हो लावणार आहे. हो. नरूला का? आता रात्री? तो गाडी द्यायला येणार होता ना. ओ माय गॉड. हा का? मग तू लावून दे मला. नाही ना, थांब नरू.
काम करतो. मम्मी कुठे गेली रे? मम्मी गेली झोपायला. झोपली झोपल्या. सांग जरा तिला नीट बोलायला मम्मीशी, कळलं का? टेक्निक भारी आहे माहिती का तुझी? तोंड लपतो एक नंबर. नाईस. मला सांग, तू पुढच्या वर्षी कुठे करत असेल डेकोरेशन? हा, मी तर इथं माझ्या घरी कर ना मग. लवकरच आम्ही छकुलीच्या लग्नाची न्यूज पण आम्ही तुम्हाला लवकरच देऊ. आमचं प्लॅनिंग चालू आहे. नाही दिली ते आपलं ते लॉन्च करायचं तुला. ते काय आपलं लॉन्च करायचं? तू बोललेलं इंट्रोडक्शन. मस्त इंट्रोडक्शन. आधी आम्हाला सॉफ्ट इंट्रोडक्शन. पण छकुलीने तिच्या पोस्ट मध्ये एक सॉफ्ट इंट्रोडक्शन केले. सॉफ्ट लॉन्च. काय सॉफ्ट लॉन्च केलाय छकुलीने तिच्या एका बर्थडे पोस्ट मध्ये. बर्थडे पोस्ट नाही, कसली पोस्ट आहे तुझी? अच्छा, वेडे. त्या पोस्ट मध्ये तुम्ही जर बऱ्याच जणांनी बघितलं नसेल, मे बी मला असं वाटतंय, जे इंस्टाग्राम आहे त्यांनी बघितलं असेल तिचा सॉफ्ट लॉन्च. पण सांगायचं कधी आहे छकुली आपण सगळ्यांना, आपल्या युट्यूब फॅमिलीला? कोणी? तू तर म्हणली ना व्यवस्थित लॉन्च, व्यवस्थित इंट्रोड्यूस करायचं आपल्याला. मी काही नाही असं बोलले, तू म्हणतो का? तू काय म्हणली त्या दिवशी मला बेडरूम मध्ये? मी तुम्हाला सांगतो तिचे एक्झॅक्ट शब्द काय होते. ती बोलली, मी क्लिअर दिसतोय का सांग रे? हा, मला माहिती ना, तू नाही बघताच बोलते. क्लिअर आहे ना? म्हणून मी टॅप केलं का? ओके, तर मग मी सांगतो तिचे शब्द काय होते छकुलीचे. ती बोलली की जसं तू नेहाला इंट्रोड्यूस केलं होतं ना व्यवस्थित, तसं मला पण करायचं. गाणं बिणं नाही, पण तू बोलली ना व्यवस्थित करायचे म्हणून. तू बोलली ना व्यवस्थित करायचे मला त्या दिवशी असं. अरे यार, खरं खरं बोलावं माणसाने कधी पण आयुष्यात. किती वाजले? माझा फोन कुठे आहे? नको तू गाणं लावते. दे नाही आता फोन. देणार आहे जसं की मला. गाईज, मी तुम्हाला सांगतो काय विषय आणि हा काय प्रकार आहे. आपण एक काम करू आतमधून. मला काय वाटतं बघा, माझं एवढं झालंय डेकोरेशन. तुम्हाला समजतंय का कसं होऊ शकते? ह्याच्या मागे लाईट येणार आहे का नेहा? नरूला फोन लाव प्लीज. अरे यार, थांब, नरूला कॉल लावतो. गाईज, आपण ब्लॉग कंटिन्यू करू. थांबा, मी पहिला नरूला कॉल लावतो. 1 मिनिट. गोष्टी नाही सांगत तो. हंटर तिचं. मग कळलं पाहिजे, तू नेहाला त्रास देती. हा, तिला चिडवते म्हणून ती बोलतीये. काय का नेहा, बरोबर ना? हा, बोललीच नाही. दिवस व्लॉग घेतला होता, बरेच दिवस व्लॉग घेताना आज स्टार्ट केलं तर मला असं थोडंसं वेगवेगळं वाटतं यार. मी एव्हरी टाइम ठरवतो की मी घेईन. आता पण मी 2-4 दिवस बाहेर होतो, मला व्लॉग घ्यायचा होता पण समजलंच नाही काय कसं घेऊ. कारण बरेचशा ठिकाणी असं असतं की आपल्याला त्या ठिकाणी मला व्लॉग घेता येत नाही, मग मी असं जातो. त्यामुळे मग मी प्लॅन स्किप केला. तुम्ही टॅप कर ब्लर असेल. ऐकतं इकडे दे. खेळायला नाही तुला. हार्ट आहे ना हे? हार्ट नाही आहे. बघ ना, क्लिअर आहे का? हो. अरे बापरे, तुझं वय झालं का काय? तर येस, व्लॉग उद्या पण व्लॉग घेणार आहे. उद्या स्थापना आहे, उद्या गणपती बाप्पा आपल्या घरी येणार. आज सगळी तयारी चालू आहे. उद्या पण घेईल व्लॉग, पण म्हणलं आता पण मी थोडासा घेतो. ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. 1-2 दिवस व्यवस्थित ब्लॉग करेल, परत एकदा मस्त करेल. आणि आणि आता तर नेहाचा बर्थडे मंथ चालू झालेला आहे. जसं छकुलीचा बर्थडे मंथ होतो तसा आहे का नाही? तसा तिचा येस जोरात आवाज आला, बघितलं का? येस. मग ह्या बर्थडेला काय इच्छा आहे तुझी नेहा? ह्या बर्थडेला काय इच्छा आहे तुझी? लोक व्लॉग बघून म्हणतील यार हे दोघी पण काम करतात आणि हा काय व्लॉग घेतोय. तर काहीच तसं काही नाहीये. हे बघा, हे चिटकवायला, हे बनवायला पण मी मदत केलेली आहे.
तुम्हाला असं वाटेल की मी नाही करत आहे, तर असं बिलकुल नाही आहे, मी करतोय. ठीक आहे. हे पण कट मी करून दिले आता यांना व्यवस्थित थोडं थोडं करून. आणि आता पण मी त्यांना मदत करणार आहे. फक्त मी कसं ब्लॉग घेऊन तुम्हाला दाखवतो की कसं छान सगळं होतंय. हा नाही, तुला मला शिक्षण द्यायची नाही, करतोय मी. तुम्हाला असं वाटलं काहीच करत नाही, तर असं काही नाहीये. ठीक आहे. काय केलं तू? हा, हे कट कुणी केलं? एक करून दाखव. हे कट कुणी केलं? हा दाखव ना, अजून एक लागणार आहे करून. कसं केलं? आता पेपर नाही ना आपल्याकडे. ते काय पेपर आहेत? कुठे ते काय कट केलेला पेपर आहे तो? आपल्याला प्लेन पेपर पाहिजे ना कट करायला. पेन्सिल आहे, तिथे पेन्सिल आहे, ते कार्ड आणि ते तिथे सिझर्स आहेत, ते काय कट. ठीक आहे, करेल मी, असं काही विषय नाही. एवढं ब्लॉग घेऊ दे ना पण जरा. ब्लॉग मध्ये दाखव ना तू काय केलं असतं. छोकरी कोणी केले यार, खरं सांग. हो मग कर ना, आम्हाला दाखव, आम्हाला करून, आम्हाला प्रूफ पाहिजे. तुमच्या समोरच तर केलं, तुमच्या डोळ्याला काय झालं त्यावेळेस? नाही, आमच्या वहिनी गँगला. आमच्या वहिनी गँगला लगेच ये काय हो, बोला वहिनी गँग, काय ह्यावेळेस बर्थडेला काय इच्छा? तसंही ऐक तुम्ही. महिनाभर चिला नको हो का? खरंच नेहा? काहीच चिला म्हणजे काय तुम्हाला माहिती? कुणाकुणाला माहिती चिला काय असतो मला कमेंट करून सांगा. सध्या माझा डाएट चालू आहे, मी जरा जिम करतोय थोडीशी, मला शेपमध्ये यायचंय परत, कारण मी जाड झालो होतो. बऱ्याच जणांनी ते ऑब्झर्व पण केलं, कमेंट पण करून मला सांगितलं. धन्यवाद. मला माहिती होतं तरी पण तुम्ही सांगितलं, नो प्रॉब्लेम. त्यामुळे मी डाएट करतोय आता. लिटरली महिनाभर झाला मी फक्त चिला खातोय. प्रॉपर बाकी पण गोष्टी आहेत, वर्कआउट करतोय, प्रोटीन वगैरे घेतोय, सगळं करतोय, पण कंटिन्यू चिलाच खातोय. पण कुठे बाहेर गेले की डाएटला प्रॉब्लेम होतो, मग होत नाही. ए बोल ना, बर्थडेची काय इच्छा? काय इच्छा म्हणजे काय? तुला काय वाटतंय बर्थडेला यावेळेस काय? मी ह्याला मला माहिती, पण गिफ्ट तिला काय लागतं सारखं. चला फिरायला. येस, मग तेच पाहिजे मला. आता कुठे जाणार पण आपण? आपलं ठरलं ना प्लॅन. कुठे जायचं? आपलं काय ठरलं? ते नाही होणार. का नाही होणार? कारण मीच इकडे असणार आहे. अरे पण मग तू काय तिकडच थोडीच असणार आहे, जाणार ना कधी ना कधी. नंतर करायचं. आपण नंतर करू. मग आपण काय करायचं त्या दिवशी? आपल्या तेव्हा पण जायचं, नंतर पण जायचं, असं करायचं का? नीट लावा चकुली, एवढी मेहनत वाया जाईल माझी. दाखव ना एक लावून. काय दाखव ना एक लावून? हे आता काय, हे लावायला मला येत नाही, मी कट करून दिलंय ते. पण तुला असं काय दाखवायचं लोकांना मी काहीच काम करत नाही? मला नाही दाखवायचं, मला दाखवायचं की तू करतोय. दाखव. तू किती करतोस दाखव. कसं करतोस ते पण दाखव, लोकांना ते बघायचं कसं करतो. येस येस गाईज, मला वाटतं हे कट करावं लागेल. पण नाही, हे मीच कट केले. पण आता प्लेन पेपर नाही आपल्याकडे, त्यामुळे आपण नाही कट करू शकत. आता प्लेन पेपर जर असतं तर आपण केलं असतं कट. आता सगळं आहे, करून दाखव कसं केलंस. आम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दे. डेमॉन्स्ट्रेशन कसं करायचं. खरं नको करू का, वाया झालं. बापरे, शुभ लाभ. नरू नाहीच येते ना आता, मग सकाळी नरू कुठे गेलाय? गाईज तेव्हा मीच सांगतो. गाईज, नरू गेलेला आहे देवाला जोडीने. नर ब्लॉग बघेल हा, नंतर म्हणेल दादा काय विषय. पण इकडे सगळ्यांची तर मी काय करू आता? कोणाला थांबवणार, किती थांबवणार, काय करणार आपण, आहे का नाही? त्यांना पण सगळ्यांना बोलवलं मी सकाळी, आता उद्या. तोंड कसं म्हणतोय.
नाही रे छकुलीचं आता खाऊन छकुली विचार करत होती काहीतरी एकदम. काय घेतलंय तू मला नको ना, तू कर हे दाखव. मी तुला आता काय बोललो? त्या पेपरवर कर. डॉक्टर कुठल्या पेपरवर कर? आपल्याला प्लेन पेपर पाहिजे. ते वेस्ट आहे ना, त्याच्यावर तुझं डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं. मी छकुलीला आत्ताच बोललो गाईज की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा पूर्ण 5 महिने फक्त तिचेच व्लॉग असणार आहेत आता. फक्त आता बघूयात कधी इंट्रोड्यूस करतेय छकुली. अरे मी केलं बाबा. नाही केलं बाबा, होणार आहे लवकरच गाईज. हा गाईज दम लागलाय करून कर. एवढं झालंय आता. एवढं झालंय आता. इथं लावलंय हे पण ऑलमोस्ट गाईज होत आलेलं आहे. ते पण लागेल थोड्या वेळात पूर्ण होईल आणि मग तुम्ही बघाल की काय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आम्ही. आणि माझं वेट थोडं कमी झाल्यासारखं वाटतंय का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. ॲक्च्युली खूप वेळ झालं काम करल्यामुळे थोडंसं मी दमलोय. ठीक आहे, कमेंट करून सांगा. काय बोलली? बघा मी ब्लॉग करतो त्यामुळे तुम्हाला दिसतंय तरी ना काय चाललंय. सांग जरा समजून तुमच्या नेहाताईला. ते म्हणतात परत तू ब्लॉग करत नाही, मग आता करतोय ना. गाईज तुम्ही बघत राहा ब्लॉग. ऑलमोस्ट 1 वाजला आता. ऑलमोस्ट 1 वाजला, 1:15 वगैरे झालाय. डेकोरेशन पण 70-80% झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो आता मी. हे बघा सरक बरं, कमळ पण दिसेल. आणि ही कमळवाली आयडिया नेहाची आहे आणि तिला ते बनवून नेहा आणि अंकिताची आहे. आणि तिला ते बनवून कोणी दिलंय? तर ठीक आहे गाईज, द्या तुम्ही क्रेडिट अंकिताला पूर्णपणे. मी मान्य करतो या ठिकाणी जाहीर की मी काहीच मदत केलेली नाही आहे, जे की तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं मला. बट येस, आता ऑलमोस्ट उद्या सकाळी जाणार आहे. गणपती बाप्पा येणार आहेत उद्या सकाळी. व्हाईट काढूनच टाकणार आहे. कसल्या टिपण्या? हा कुठं? मीच आणणार आहे उद्या बाप्पा. मीच आणणार आहे बाप्पा उद्या. समजलं का? आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट नेहा. बाय बाय.